नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आपल्या सर्वांकडेच असे जे साधेवाले ब्लाउज पीस असतात जे आपण ओटीमध्ये शक्यतो देतो ते ब्लाउज पीस घ्यायचे आहे आणि त्या ब्लाउज पीसला आज आपण या ठिकाणी एक बांगडी लावणार आहोत। अगदी यूजफुल व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर करते। तर बघा, आपण बऱ्याचदा सुवासिनींचं जेवण वगैरे काही सुवासिनींना ओटी भरण देत असतो आणि त्यावेळेस आपण ह्या ग्रीन कलरच्या बांगड्या नेहमी देत असतो, परंतु आज आपण या बांगडीला या ब्लाउज पीसला ही बांगडी लावणार आहोत आणि अगदी सोप्या पद्धतीने न शिवता न कट करता अगदी सर्वच महिलांना उपयोगात येणारी एक वस्तू आपण या ठिकाणी तयार करणार आहोत, जी की सर्वांना खरंच खूप आवडेल। त्यासाठी आपल्याला घ्यायचे आहे असे साधेवाले जे ब्लाउज पीस असतात, तो ब्लाउज पीस तुमच्याकडे नक्कीच असेल आणि आपण शक्यतो ओटी भरण ज्यावेळेस महिलेला करतो, सुवासिनींचं ओटी भरण करतो, त्यावेळेस अशाच पद्धतीचा ब्लाउज पीस यूज करत असतो। तर बघा, मी या ठिकाणी माझ्याकडे वेगवेगळ्या रंगाचे असे काही ब्लाउज पीस आहे ते मी या ठिकाणी घेतलेले आहे। तुम्ही तुमच्याकडे जो पण कुठला सुवासिनींना ब्लाउज पीस देत असाल तो ब्लाउज पीस तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात। तर बघा, अशा प्रकारचे आपल्याला वेगवेगळ्या रंगाचे मी या ठिकाणी जेवढे पण माझ्याकडे ब्लाउज पीस होते ते मी या ठिकाणी घेतलेले आहे। आता याचा वापर कसा करायचा ते आपण या ठिकाणी बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून प्रत्येक महिलेचा फायदा होईल आणि भरपूर अशी पैशांची देखील बचत होईल। तर बघा, मी या ठिकाणी एक ब्लाउज पीस घेतलेला आहे। आता व्यवस्थित याचं फोल्डिंग तयार करून घ्यायचं आहे। तर बघा, व्यवस्थित मी ब्लाउज पीसला अशा पद्धतीने फोल्ड केलेला आहे, म्हणजे एक प्रकारचा चौकोनी आकार या ब्लाउज पीसचा तयार व्हायला हवा। जास्त मोठी किंवा जास्त छोटी घडी होणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला चौकोनी आकाराची घडी तयार करून घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी ही घडी तयार केलेली आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही घडी तयार करायची आहे। आता पुढची देखील पद्धत बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्यानंतर बघा, आता ही जी चौकोनी घडी तयार झाल्यानंतर व्यवस्थित सर्व बाजू एकसारख्याच घ्यायच्या आहे। जास्त कुठे बाहेर कोपरा वगैरे काहीच निघायला नको याची देखील काळजी घ्यायची आहे। आणि बघा, त्यानंतर आता व्यवस्थित याची फोल्डिंग करायची आहे, म्हणून व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला हे व्यवस्थित समजेल। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते, आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल। आता बघा, व्यवस्थित असं ब्लाउज पीसचा जो सेंटर आहे त्या सेंटरला असं ट्रायंगल तयार करून घ्यायचं आहे। दोघही बाजू व्हिडिओमध्ये जसं दिसतंय सेम त्याच पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहे। आता भरपूर महिलांना सुवासिनी ज्या असतात त्या जीव वगैरे घालण्यासाठी बोलवतात किंवा एखादी नवीन नवरी आपल्या घरी येते, त्यावेळेस देखील तुम्ही याचा वापर करू शकता। सध्या लग्न सराई चालू आहे, तर आपण प्रत्येक महिलेला असं ओटी भरण करत असतो। काही छोटा मोठा प्रोग्राम असला घरामध्ये की महिलेचं असं ओटी भरण सुवासिनीचं करत असतो, त्यावेळेस देखील तुम्ही याचा वापर करू शकता। तर बघा, अशा पद्धतीने दोघही जे भाग आहे मी एक प्रकारचा असा ट्रायंगल तयार करून घेतलेला आहे। आणि त्यानंतर आता आपण प्रत्येक सुवासिनीची ओटी भरतो त्यावेळेस अशा ग्रीन कलरच्या बांगड्या नक्कीच देतो। तर तुम्ही हळदी कुंकवाच्या वेळेस देखील ही ट्रिक वापरू शकतात। तर बघा, मी या ठिकाणी ग्रीन बांगड्या घेतलेल्या आहे आणि व्यवस्थित आता तुम्ही एकतर 2-3 कितीही तुम्हाला जितक्या काही बांगड्या सुवासिनीला द्यायच्या तेवढ्या तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात। तर बघा, मी या ठिकाणी आता सध्या एकच बांगडी तुम्हाला लावून दाखवत आहे आणि बांगडी ही नेहमी आपण सुवासिनीला दिलीच पाहिजे, शुभ असतं। तर बघा, हिरव्या कलरची बांगडी मी या ठिकाणी घेतलेली आहे। शक्यतो तुम्ही जर नवीन नवरी तुमच्या घरामध्ये जर आली, आता सध्या लग्नाचं सीझन चालू आहे आणि मराठी माणसं सवय असते की सुवासिनीला असं घरामध्ये आल्यानंतर आपण नेहमी तिची ओटी भरण करत असतो। तर बघा, अशा पद्धतीने एक बांगडी घ्यायची आहे। हवं तर तुम्ही 1-2 बांगड्या एका साईडला अटॅच केल्या तरीही चालेल किंवा एक लावली तरीही चालेल। तर बघा, व्यवस्थित अशी बांगडी जी आहे ती अशी अडकून घ्यायची आहे ब्लाउज पीसमध्ये आणि त्यानंतर एक काटेपिनने याला व्यवस्थित फिक्स करायचं आहे। जर काटेपिन लावायची नसेल, तुम्हाला वाटते की काटेपिन टोचण्याची भीती असते, तर त्या ठिकाणी तुम्ही चिकटपट्टीने देखील याला पॅक करू शकतात। आता बघा, मी दोघही बाजूंनी व्यवस्थित या ठिकाणी जी बांगडी आहे ती अशा प्रकारे काटेपिनच्या मदतीने फिक्स करत आहे। तर बघा, दोघही बाजू मी व्यवस्थित या ठिकाणी फिक्स करून घेतल्या आहे। काहीच अवघड नाही आहे, कुणालाही जमेल इतकी सोपी ही पद्धत आहे, परंतु खूप कामी येणारी ही ट्रिक्स आहे, त्यामुळे नक्की ट्राय करा। आणि बघा, दोघही ज्या बाजू आहे त्या मी
बांगड्या या ठिकाणी लावलेल्या आहे। हवं तर तुम्ही या ठिकाणी 2-2 बांगड्या लावल्या तरीही चालेल किंवा सिंगल लावली तरीही चालेल। मी या ठिकाणी सिंगलच बांगडी लावलेली आहे। आणि बघा त्यानंतर आता आपण प्रत्येक वेळेस तांदूळ हे नेहमी ओटी भरण्यासाठी देत असतो आणि त्यानंतर हळदी कुंकवाच्या पुड्या देखील देत असतो। तुम्ही अशा प्रकारे पुडीमध्ये हळदी कुंकू आणि तांदूळ पॅक करून देऊ शकतात आणि त्या आतला जो भाग आहे त्यामध्ये आपल्याला हे व्यवस्थित ठेवायचं आहे। आणि रिझल्ट बघा, अतिशय सोप्या पद्धतीने हे तयार केलेलं आहे। प्रत्येक सुवासिनीला देण्यासाठी याचा वापर तुम्ही नक्कीच करून बघा। आणि त्यानंतर बघा आपल्याला जेवढं सामान म्हणजे हळदी कुंकू तांदूळ जेवढं काही ठेवायचं आहे, विड्याचं पान किंवा या ठिकाणी तुम्हाला एखादं फूल वगैरे द्यायचं असेल ते देखील आतल्या साईडने ठेवू शकतात। आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे, बघू शकतात। अतिशय छान आणि सुंदर एक प्रकारची ही प्रसवाली लुक या ब्लाऊज पीसला आलेला आहे। म्हणजे जे हँडबॅग असते त्याप्रमाणे हे दिसत आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण हे लावलेलं आहे। आणि बघा त्यानंतर एखादं ओरिजिनल फूल तुम्ही या ठिकाणी वरच्या साईडने लावू शकतात। आता माझ्याकडे ओरिजिनल नव्हतं म्हणून मी तुम्हाला हे या ठिकाणी फूल जे होतं माझ्याकडे ते लावून दाखवत आहे। आणि रिझल्ट बघा, अतिशय छान आणि सोप्या पद्धतीचं हे आपण ओटी भरणचं जे सामान आहे ते अशा पद्धतीने जर तुम्ही पॅक करून दिलं तर दिसायला देखील युनिक वाटेल आणि देण्याचा आनंद देखील अगदी वेगळा असेल। तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण हे तयार केलेलं आहे। आता बऱ्याचदा आपण म्हणजे सर्वच महिलांना अशा सुवासिनींना ओटी भरण द्यावं लागतं, तर त्यावेळेस तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा। समजा हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल तर त्यावेळेस देखील तुम्ही महिलांना अशा प्रकारे जर बांगड्या आणि हळदी कुंकवाचं जे सामान असतं आपण जे देतो ते अशा पद्धतीने जर दिलं तर नक्कीच काहीतरी वेगळं केल्याचा आनंद तुम्हाला जाणवेल। आणि बघा अगदी सोप्या पद्धतीने हे तयार केलेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास काकूला, आत्याला, मामीला यांना सर्वांना पाठवा, जेणेकरून त्यांच्याकडे देखील जर ओटी भरण सुवासिनीचा जर कार्यक्रम असेल किंवा लग्नसराई चालू असेल, त्यांच्या घरात जर कोणाचं लग्न असेल, नवीन नवरी घरामध्ये येणार असेल तर त्यांच्या देखील साठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि कामी येणारा असू शकतो। तर बघा आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटासा लाईक नक्की करा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी भरपूर नवनवीन व्हिडिओ रोज अपलोड करत असते। आणि बघा त्यानंतर मी या ठिकाणी वेगवेगळ्या रंगाचे जे ब्लाऊज पीस आहे त्याचे देखील अजून प्रकार मी या ठिकाणी तयार करून ठेवले होते, जे की कोणी सुवासिनीसाठी तुम्ही अशा प्रकारचे वेगवेगळ्या रंगाचे जे ब्लाऊज पीस आहे ते आपण देऊ शकतो। आणि आतला जो भाग आहे त्यामध्ये आपण जे ओटी भरण्याचं जे सामान असतं ते देखील आपण अगदी आरामात ठेवू देखील शकतो। आणि एक प्रकारचा या ठिकाणी बॅग सारखा म्हणजे छोटीशी पर्स असते, त्या पर्सचा लुक या ब्लाऊज पीसला तयार झालेला आहे। तो पण न कट करता किंवा न शिवता आपण हे या ठिकाणी तयार केलेला आहे। नक्की ट्राय करा। आणि येणाऱ्या तुमच्याकडे येणार जर काही सुवासिनीचा जर प्रोग्राम असेल, काही ओटी भरण्याचा कार्यक्रम असेल तर त्यावेळेस तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा। लाईक करा, शेअर करा।